नमस्कार, पेबल्स मराठीमध्ये तुमचं हार्दिक स्वागत। आजचा आपला विषय आहे की ट्रेडिंग व्ह्यूचे इंडिकेटर्स। ट्रेडिंग व्ह्यूच्या फ्री अकाउंटमध्ये तुम्हाला फक्त 2 इंडिकेटर लावता येतात आणि या 2 इंडिकेटरवर तुम्ही यशस्वीपणे फ्युचर ट्रेड करू शकणार नाही किंवा स्पॉट सुद्धा ट्रेड करू शकणार नाही। आणि म्हणून स्मार्ट आउलनी आपल्या प्रीमियम क्लबच्या मेंबर्ससाठी असे 8 ते 10 इंडिकेटर्स आणले जे कॉम्बिनेशन इंडिकेटर आहेत। एवढाच इंडिकेटर आणि त्याचा सेटअप वापरून तुम्ही अतिशय यशस्वीपणे ट्रेडिंग करू शकाल। आणि आपली जी मिशन होती 100 to 100K, या मिशन जवळजवळ 86 किंवा 80 ते 90% विन रेटनी तुम्ही पार करू शकाल। हे इंडिकेटर्स कोणते आहेत याची माहिती या व्हिडिओमध्ये मी देईन। ते काय इंडिकेटर आहेत आणि पुढच्या व्हिडिओपासून आपण त्याचे सेटअप बघणार आहोत। ॲक्च्युअल लाईव्ह सेटअप आपण पुढच्या व्हिडिओपासून बघणार आहोत। हा व्हिडिओ चालू करायच्या आधी आपला डिस्क्लेमर। ह्या इंडिकेटर्स जे आहेत ते कॉम्बिनेशन आहेत, कारण फ्री अकाउंटला ट्रेडिंग व्ह्यूला फक्त 2च इंडिकेटर तुम्ही वापरू शकता। त्याच्यानंतर जे ॲडव्हान्सचे स्टुडंट आहेत, ॲडव्हान्स बॅचचे स्टुडंट जे आहेत, ज्यांनी फ्युचर ट्रेड वगैरे सगळं केलंय, यांच्यासाठी 2 इंडिकेटर लाईफ टाईम फ्री आहेत। तो म्हणजे एक प्रॉफिट मशीन स्ट्रॅटेजी आणि दुसरा स्मार्ट आउल NTZ हा जो इंडिकेटर आहे तो त्यांच्यासाठी लाईफ टाईम फ्री आहे। आणि जेव्हा तुम्ही ॲडव्हान्स कोर्सला ॲडमिशन जेव्हा घेता तेव्हा तुम्हाला 3 महिन्याचं प्रीमियम अकाउंट हे फ्री मिळतं। तर ज्या लोकांनी मागच्या वेळेस ऑलरेडी इंडिकेटर्ससाठी प्रीमियम अकाउंट घेतलं असेल त्यांनी जर का एक्सपायर झालं असेल तर कृपया रिन्यू करावं। ज्या वेळेला तुम्ही प्रीमियम ग्रुपमध्ये येता त्यावेळेला तुमचं संपूर्ण नाव, टेलिग्रॅमचं युजर नेम, तुमचं ट्रेडिंग व्ह्यूचं युजर नेम आणि तुमचा मोबाईल नंबर हा तुम्ही देणं आवश्यक आहे, तर तुम्ही ते इंडिकेटर्स प्रॉपरली यूज करू शकाल। हे जे इंडिकेटर आहेत ते मी त्या दिवशी टाकल्यानंतर मला काही जणांनी विचारलं की या इंडिकेटर्सची ॲक्युरेसी किती आहे। तर एक गोष्ट लक्षात ठेवा की जगात असा कोणताही इंडिकेटर किंवा कोणताही माणूस नाही की जो 100% रिझल्ट्स तुम्हाला देतो। त्यामुळे इंडिकेटरची ॲक्युरेसी हा संपूर्णपणे चुकीचा शब्द आहे। याचं कारण असं आहे की एकटा रोहित शर्मा आणि बुमराह म्हणा हे दोघे जण मिळून मुंबईला जिंकू शकत नाहीत। ज्या वेळेला अख्खी टीम काम करते त्याच वेळेला ती टीम जिंकते। आणि इंडिकेटरच्या बाबतीत सुद्धा असंच आहे। इंडिकेटरची ॲक्युरेसी ही नेहमी कमी असते आणि ज्या वेळेला तुम्ही त्याला कन्फर्मेशन लावता, काही रूल्स लावता आणि ते ऑल कन्फर्म केल्यानंतर त्या इंडिकेटरची जी ॲक्युरेसी असते ती वाढत जाते आणि यालाच म्हणतात इंडिकेटरचा विन रेट। ओके, तर इंडिकेटरची ॲक्युरेसी महत्त्वाची नाही आहे, तर त्याचा विन रेट महत्त्वाचा आहे। याचं कारण हा इंडिकेटर वापरणारी माणसं वेगवेगळी आहेत, त्यांच्या सायकोलॉजिकल ट्रेट्स वेगवेगळे आहेत, त्यांची वापराची पद्धत वेगळी आहे आणि म्हणून इंडिकेटरची ॲक्युरेसी बघू नका, तर तुमचा हा इंडिकेटर वापरून जो विन रेट आहे हा चेक करा। आम्ही हे विन रेट चेक केलेले आहेत आणि ते मी तुम्हाला आता पहिल्यापासून दाखवणार आहे। हे जे विन रेट आहेत, ज्या वेळेला तुम्ही इंडिकेटर कन्फर्मेशन वगैरे सगळं असं प्रॉपर तुम्ही वापरता तेव्हा आमचा इंडिकेटर म्हणजे जी स्ट्रॅटेजी आहे, जो सेटअप आहे, त्याचा विन रेट जवळजवळ 90% आसपास आहे। हा जो बिटकॉईनचा चार्ट मी घेतलेला आहे आणि या बिटकॉईनच्या चार्टमध्ये आपण इंडिकेटर पॅनल ओपन करूया आणि इन्व्हाइट ओनलीमध्ये जाऊया। इथे अनेक इंडिकेटर्स आहेत। फॉर एक्झाम्पल पहिला आहे तर तुमचं अर्थातच प्रॉफिट मशीन स्ट्रॅटेजी आहे। दुसरा, हे सगळेच इंडिकेटर प्रीमियमसाठी नाही आहेत, काही टेस्टिंगसाठी आहेत। हा स्मार्ट बँडचा काही उपयोग नाही आहे। स्मार्ट चार्ट पॅटर्न एक इंडिकेटर आहे। स्मार्ट कन्फर्म 5 हा एक इंडिकेटर आहे। स्मार्ट मार्केट, स्मार्ट 1 स्ट्रॅटेजी आहे। त्यानंतर स्मार्ट आउल 3 EMA प्लस SR प्लस ऑटोफिब हा इंडिकेटर आहे। स्मार्ट आउल NTZ आहे। स्मार्ट रेंज RDX आहे। स्मार्ट सिग्नल एक आहे। स्मार्ट ट्रेडर X आहे आणि 2 स्मार्ट सुपर ट्रेंड। तर अशा प्रकारे हे इंडिकेटर्स तुमचे ॲब्सोल्युटली तुमच्या
जे प्रीमियम मेंबर्स आहेत या सगळ्यांना हे वापरायला मिळतील. या इंडिकेटर विषयी मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो आणि हे इंडिकेटर का बनवावे लागले तेही सांगतो. त्यापैकी प्रॉफिट मशीन आणि स्मार्ट आउल NTZ हे इंडिकेटर सोडून द्या, ते प्रीमियम ग्रुपसाठी नाही आहेत, ते फक्त फ्युचर ट्रेडचा कोर्स करणाऱ्या जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठीच आहेत. त्याच्यानंतर हे इंडिकेटर हे संपूर्णपणे मी बनवलेले नाही आहेत किंवा आम्ही बनवलेले नाही आहेत, प्रोग्राम केलेले. गंमत अशी आहे की ट्रेडिंग व्ह्यूचे फ्री अकाउंट जे होतं ते सुरुवातीला 3 इंडिकेटर तुम्हाला लावायला अलाव करत होते, पण आता ते फक्त 2च इंडिकेटर लावायला अलाव करतात. त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही वापरू नाही शकणार. आणि आपण जेव्हा ट्रेड घेतो तेव्हा आपल्याला नंबर ऑफ थिंग्स या आपल्याला बघाव्या लागतात. त्यामुळे जो पहिला इंडिकेटर आम्ही बनवला आहे तो आहे स्मार्ट आउल 3 EMA प्लस SR प्लस ऑटोफिल. आता हा जो 3 EMA आहे आपल्याला एमाच्या 3 व्हर्जन्स लावावे लागतात तुमच्या टाईम पिरियडप्रमाणे. कधी ती 50, 100, 200 असेल किंवा 9, 14, 21 असेल, तर या 3 एमा लागतात. सपोर्ट रेजिस्टन्स चॅनल्स आपल्याला बघायला लागतात, नाहीतर आपला कॉल फसण्याची शक्यता असते. त्याच्यानंतर ऑटो फिबोनाची लेवल्स आपल्याला ऑटो लावाव्या लागतात. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला टाईम चार्ट. ह्या 6 गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट असतात. तर हा जो इंडिकेटर आहे याच्यामध्ये या 6ही गोष्टी आहेत. आपण एकदा फक्त त्याला चेक करूया. सो या इंडिकेटरच्या सेटिंगमध्ये मी जातो आणि इथे सेटिंगमध्ये तुम्हाला दिसेल इकडे 3 EMA आहे, सपोर्ट रेजिस्टन्स चॅनल ऑन ऑफ आहेत. हे मी फक्त सुरुवातीला दाखवतो, बाकी सगळ्यामध्ये तेच आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघाल की ही एमा एकच वापरली आहे. तुम्ही स्टाईलमध्ये गेलात तरी सेकंड आणि थर्ड एमा सुद्धा तुम्ही ऑन ऑफ करू शकता किंवा सगळ्या एमा तुम्ही बंद करू शकता. इथे मी या 2 एमा चालू ठेवतो. तुम्ही अर्थातच त्याचं थिकनेस वगैरे सगळं बदलू शकता. ही एमा मी मुद्दामून जाडी ठेवली आहे कारण आपल्याला जो ट्रेंड आहे तो स्पष्टपणे दिसावा म्हणून. त्याच्यानंतर हे जे सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे जे झोन आहेत हे बघा, इकडे ग्रीन लाईन्स आणि तुमच्या रेड चॅनल्स तुम्हाला दिसत आहेत. हे तुमचे सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे चॅनल्स आहेत, सपोर्ट रेजिस्टन्स चॅनल आहेत. आणि आता ते ऑफ करतो आणि इकडे तुम्हाला हे ऑटो फिबोनाची दिसेल. स्टाईलमध्ये गेलात आणि लाईन फिल जर का ऑन केलं तर तुम्हाला फिबोनाची क्लिअर कट दिसेल, जसं तुम्ही फिबोनाचीचा सिग्नल लावता तसं. तुमचे सपोर्ट रेजिस्टन्सचे जे चॅनलचे रंग आहेत ते आणि फिबोनाचीचे जे रंग आहेत हे कन्फ्लिक्ट होऊ नये आणि ते मिक्सअप होऊ नये म्हणून आपण फिबोनाचीच्या ज्या लाईन फिल्स आहेत त्या काढून टाकतो. फक्त लाईन्स आणि त्याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत तेवढ्याच फक्त आपण ठेवतो. ओके. स्मार्ट चार्ट पॅटर्नचा जो इंडिकेटर आहे तो याच्यासाठी बनवला आहे की आपण आता इंटरमिजिएटचा कोर्स अपग्रेड करणार आहोत आणि मी तुम्हाला काही प्राइस ॲक्शन आणि चार्टचे अतिशय सिम्प्लिफाय केलेले असे काही रिझल्ट्स देणारे चार्ट्स देणारे आणि काही व्हिडिओज मी त्याच्यावर बनवणार आहे. तर हे जे चार्ट पॅटर्न आहेत हे काढायला अतिशय शोधायला चार्टवर फारसे सोपे नसतात. जे नवीन जे स्टुडंट असतात त्यांना ते पटकन सापडणार नाहीत. आणि ट्रेडिंग व्ह्यूमध्ये जे प्रीमियम अकाउंट आहे त्यांना हा इंडिकेटर आहे चार्ट पॅटर्नचा. ओके. पण सगळ्यांसाठी फ्री अकाउंटसाठी नाही आहे, म्हणून हा जो इंडिकेटर आहे हा मी स्पेसिफिकली तुम्हा सगळ्यांना हा चार्ट पॅटर्नचा इंडिकेटर मी दिलेला आहे. ओके. याच्यामध्ये मी तुम्हाला 3 EMA, सपोर्ट रेजिस्टन्स चॅनल आणि ऑटो फिबोनाची तर दिलेलं आहेच. याचं कारण याची आपल्याला कॉल घेताना गरज असते कंटिन्युअस. त्याच्यानंतर इथे जॉमेट्रिक शेप चॅनल, वेजेस, ट्रायंगल्स, फ्लॅग्स, फॉलिंग रायझिंग वेजेस आहेत तुमचे. त्याच्यानंतर पॅरलल, एक्सपॅन्डिंग, असेंडिंग, डिसेंडिंग, रेंजिंग या सगळ्या प्रकारचे ट्रायंगल आणि या सगळ्या लाईन्स ज्या आहेत या तुम्हाला इथे दिलेल्या आहेत. त्या इझिली तुम्ही ऑन ऑफ पण करू शकता. तुम्हाला जर का नको असेल तर तुम्ही स्टाईलमध्ये जाऊन, पण इथे लाईन्स, पॉलीलाईन्स आणि लेबल जर का तुम्ही काढून टाकलं तर तुम्हाला हे ज्या फिगर्स आहेत त्या ऑफ करता येतील. चार्ट पॅटर्नच्या नंतरचा जो इंडिकेटर आहे तो आहे कन्फर्म 5. आता हा जो कन्फर्म 5 जो इंडिकेटर आहे त्याला कन्फर्म 5 याच्यासाठी म्हटलं आहे कारण हा कन्फर्मेशन इंडिकेटर आहे. याच्यामध्ये RSI, MACD, QQE मॉड, स्क्वीज मोमेंटम आणि CM स्टोकॅस्टिक्स हे सगळे एकत्र केलेले आहेत. म्हणजे तुम्हाला एकाच इंडिकेटरमध्ये 1, 2, 3, 4 हे 5ही इंडिकेटर वापरता येतील. म्हणून त्याला
कन्फर्म 5 म्हणून असं म्हटलंय, कारण ते कन्फर्मेशनचे इंडिकेटर आहेत. हे इंडिकेटरचे सेटिंग आणि ते कसे वापरायचे हे काय मी तुम्हाला आता सांगत नाहीत, कारण हे सगळे स्टँडर्ड इंडिकेटर्स आहेत. आपण ह्या सगळ्याची माहिती आपल्या इंटरमिजिएट कोर्समध्ये घेतलेली आहे. आणि हा जो कन्फर्म 5 इंडिकेटर आहे ना, हा इंडिकेटर तुम्ही लावताना हा जो तुमचा व्हर्टिकल स्केल आहे त्या स्केलप्रमाणे तुम्हाला कॉम्बिनेशन करायला लागेल. म्हणजे ते स्केल आपण सगळेच काढूया. हा RSI तुम्ही लावलाय, त्याच्या जोडीने तुम्ही जर का MACD लावला तर दोघांच्या स्केल्स वेगळ्या होतात आणि तिकडे तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. पण साधारण MACD लावलात आणि तुम्ही QQE मॉड लावलात तर कदाचित तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. तो एकाच स्केलवर काम करतो. स्क्वीज मोमेंटम पुन्हा एका वेगळ्या स्केलवर तो काम करतो. किंवा तुम्ही CM स्टोकॅस्टिक जर का वापरणार असाल, जिकडे तुम्हाला अशा पद्धतीने 0 to 100चं तुमचं स्केल आहे, इकडे कदाचित तुम्ही RSI त्याच्या जोडीने वापरू शकाल. तुम्ही चेक करा या गोष्टी. हा इंडिकेटर तुम्ही बघा, हा कन्फर्मेशनसाठी इंडिकेटर आहे. आणि हा जो इंडिकेटर आहे हा तुम्हाला 5 इंडिकेटर्स हा एकाच इंडिकेटरमध्ये टाकून देतो. आता गंमत अशी आहे की हा जरी कन्फर्म 5 इंडिकेटर मी जरी दिला असला तरी यशस्वी ट्रेडिंगसाठी यातल्या कोणत्याही इंडिकेटरची तुम्हाला गरज नाही आहे. कारण आपण ज्या स्ट्रॅटेजी बनवल्या आहेत किंवा जे सेट्स बनवले आहेत किंवा आपण ज्याला म्हणतो सेटअप ज्याला म्हणतो आपण, की ज्याच्यामध्ये इंडिकेटर असतात, इन्स्ट्रक्शन्स असतात, या सगळ्या गोष्टी ज्या आपण बनवलेल्या आहेत त्याच्यामध्ये हे इंडिकेटर वापरायची गरज नाही. पण इन केस जर का कोणाला स्पॉटमध्ये वापरायचे असतील किंवा कॉम्बिनेशनमध्ये वापरायचे असतील तर ते मी ते देऊन ठेवलेले आहेत. ज्याच्यामध्ये आता बायसेलचे सिग्नल अवेलेबल आहेत अशा एका इंडिकेटरकडे आपण जाऊया. तो पहिला इंडिकेटर आहे त्याचा स्मार्ट सिग्नल बायसेल. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की हे इंडिकेटर हेवी आहेत, कॉम्बिनेशनमध्ये आहेत, त्यामुळे सुरुवातीला त्याला लोड होण्यासाठी थोडासा वेळ लागतो. तर अचानक काहीतरी तिकडे चुकीचं वगैरे असं समजू नका. थोडासा वेळ द्या त्याला लोड होण्यासाठी. हे इंडिकेटर बऱ्याच गोष्टी एकाच ह्याच्यात टाकल्यामुळे त्याला थोडासा वेळ लागेल. ओके, आपण सेटिंगमध्ये जाऊया. इकडे तुम्हाला 3 EMA, सपोर्ट रेजिस्टन्स आणि ऑटो फिबोनाची हे तुम्हाला बाय डिफॉल्ट सगळ्यामध्ये मी दिलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही अजिबात. त्याच्यानंतर तुमचा जो इंडिकेटर आहे तो स्मार्ट 1 इंडिकेटर आहे. हा सुद्धा बाय सेल इंडिकेटर आहे आणि त्याच्यामध्ये 3 EMA, ऑटो फिबोनाची आणि तुमचं जे चॅनल्स आहेत, सपोर्ट रेजिस्टन्स हे टाकलेले आहेत. पहिला इंडिकेटर मी हाच एक्सप्लेन करणार आहे. स्ट्रॅटेजीच्या सेटअपमध्ये हाच इंडिकेटर मी सगळ्यात पहिला घेतला आहे. तर हा मी तुम्हाला डिटेलमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगेन या व्हिडिओमध्ये. आणि बाकीच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या जे इंडिकेटर्स आहेत त्याचं ॲनालिसिस बघूया. हा इंडिकेटर चेक करूया आधी आपण. या इंडिकेटरमध्ये पुन्हा तुमचे बाय आणि सेलचे सिग्नल्स आहेत. 3 EMA आहे, 3 EMA, ऑटो फिबोनाची, सपोर्ट रेजिस्टन्स आहे आणि याची सेटिंग्स तुम्ही अगदी सहज तुम्हाला पाहिजे तशी करू शकता. प्लस याच्यामध्ये तुमचं सगळे पॅटर्न्ससुद्धा आहेत. एकाच याच्यामध्ये पॅटर्न दिले आहेत. तुम्ही जर का इथे लेबल्स, लाईन आणि पॉलीलाईन जर का तुम्ही ऑन केलेत तर इकडे तुम्हाला दिसतील बघा. हा पॅटर्न तुम्हाला इथे दिसेल. इकडे तुम्ही जर का वाचलं तर डिसेंडिंग चॅनल इकडे तयार झाला आहे आणि त्याच्या ट्रेंड लाईन्स तुम्हाला दिसत. इथे ॲसेंडिंग चॅनल तयार झाला आहे. तर अशा प्रकारे हे पॅटर्न्स तुम्हाला काढावे लागणार नाहीत किंवा शोधावे लागणार नाहीत. ऑटो हे पॅटर्न्स तुम्हाला तुमचं जे ट्रेडिंग व्ह्यूचा हा जो इंडिकेटर आहे त्याच्यात तुम्हाला देईल. इथे रायझिंग वेज आहे, एक्सपॅन्डिंग, डिसेंडिंग आहे. त्याच्यानंतर पुन्हा कन्व्हर्जिंग ट्रायंगल्स, डायव्हर्जिंग ट्रायंगल्स वगैरे हे सगळे इंडिकेटर याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा ते नको असेल त्यावेळेला सिम्पली तुम्ही लाईन, पॉलीलाईन हे तुम्ही जर का काढून टाकलं आणि साधारण लेबल्स जर का तुम्ही काढून टाकलं तर तुम्हाला थोडा चार्ट क्लीन दिसेल. स्मार्ट 1, स्मार्ट ट्रेडर एक्स, स्मार्ट मार्केट आणि त्याच्या जोडीने कन्फर्मेशनसाठी स्मार्ट रेंज RDX हेच इंडिकेटर आम्ही इथे वापरतोय. याच्यामध्ये चार्ट पॅटर्न्स आणि तुमचे ॲक्शन म्हणजे प्राइस ॲक्शन ट्रेडिंग आणि तुमचं इंडिकेटर वगैरे टेक्निकल ॲनालिसिस याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. आणि आम्ही सध्या स्मार्ट 1 किंवा स्मार्ट ट्रेडर आणि स्मार्ट रेंज याच्या कॉम्बिनेशनवरच आम्ही काम करतोय आमच्या स्वतःच्या ट्रेडिंग हाऊसमध्ये.
आता हा स्मार्ट ट्रेडर इंडिकेटर जो आहे याचे सेटिंग्स आधी आपण बघूया. स्मार्ट ट्रेडर इंडिकेटरमध्ये पुन्हा तुमच्याकडे 3 EMA, सपोर्ट रेजिस्टन्स चॅनल आणि ऑटो फिबोनाची तर आहेच. आपण 3 EMA चालू ठेवूया फक्त. आणि त्याच्यानंतर तुम्ही जर का खाली खाली गेलात तर अनेक सेटिंग्स आहेत. या सगळ्या सेटिंग्सचा तुम्हाला काही विचार करायची किंवा लक्षात ठेवायची गरज नाही आहे. फक्त हे उजवीकडे जे तुम्हाला टेबल जे दिसतंय ना, हे बघा, हे जे टेबल दिसतंय ना, हा टाइम चार्ट आहे. हा टाइम चार्टचं सेटिंग तुमचं व्हाईटवर आहे का ब्लॅकवर आहे, म्हणजे तुमची डार्क थीम वापरताय की तुम्ही व्हाईट थीम वापरताय, डे थीम वापरताय, त्याच्यावर डिपेंड आहे. सो मी जस्ट इकडे जो टेक्स्ट कलर आहे ना, ह्या टेक्स्ट कलर फक्त मी चेंज करतो. ओके, आणि बॉर्डर कलर त्याचा आहे तसा असू दे. आणि इथे मी 1 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिटं, 30 मिनिट्स पण घेऊया, 1 आवर, 4 आवर, 12 आवर अँड 1 डे, एवढे सगळे मी इथे वापरलेलं आहे. सेव्ह ॲज डिफॉल्ट करतो मी आणि ओके देऊ आपण. तुम्ही स्वतः 15 मिनिटावर चार्ट लावलेला आहे, पण इकडे सेम कॉईनला 1 मिनिट, 3 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिट, 1 तास, 4 तास, 12 आवर्स आणि तुमचा 1 डे, इकडे तुमची काय ट्रेंड चालू आहे ना तो तुम्हाला दाखवतो. आता तुम्ही 15 मिनिटावर काम करताय तर ज्या वेळेला खालचे सगळे जेव्हा ग्रीन असतील ना तेव्हाच तुमचा लॉंग कॉल एकदम जबरदस्त बसेल. ओके, तर इथे तुम्हाला वेगवेगळे चार्ट कधी बदलावे लागणार नाहीत. हा जो चार्ट आहे ना टाइमचा, हा अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही जर का 15 मिनिटाच्या कॅन्डलवर लॉंग कॉल घेताय तर आपल्याला सारखं सारखं बघावं लागतं की 1 मिनिटवर काय चाललंय, 5 मिनिटावर काय चाललंय, 1 तासावर काय आहे, 4 तासावर काय आहे, हे सारखं आपल्याला स्विच करायला लागतं. आणि आपण जेव्हा कॉल घेतो ना त्यावेळेला जर का तुम्ही हा चार्ट तुमच्या डोळ्यासमोर असेल, लॉंग कॉल घेताना जर का सगळं तुम्हाला ग्रीन दिसत असेल तर हा तुमचा कॉल जो आहे तो शुअर शॉट मोठ्या प्रमाणावर हिट होणार, हे तुम्ही धरून चाला. त्यामुळे हा टाइम चार्ट या ट्रेडेक्स इंडिकेटरवर दिलाय. त्याच्याच बरोबर हा जो ट्रेडेक्स आहे त्याच्यावर आपले बाय आणि सेलचे कॉल आहेत. तुमचं 3 EMA, ऑटो फिबोनाची आणि SR चॅनल हे याच्यामध्ये आहेत. मी सगळे इंडिकेटर बनवताना की फक्त 2 इंडिकेटर लावून तुमचा ट्रेडिंगचा अख्खा सेटअप पूर्ण होईल याची काळजी मी घेतलेली आहे. हे सिग्नल तुम्ही चेक करू शकता की आपल्याला काय पर्सेंटेजला देत आहेत. तुम्ही ते बघाल 1.6%ला दिलं आहे. तर इथे जेव्हा त्यांनी बाय सिग्नल जेव्हा दिला म्हणजे विथ ट्रेंड बाय सिग्नल दिलाय, हा सेल सिग्नल अगेन्स्ट ट्रेंड आहे. विथ ट्रेंड बाय सिग्नल जेव्हा दिलाय तेव्हा हा डायरेक्ट अराउंड 3%चा कॉल तुम्हाला दिलाय. आपल्याला एकच काळजी, सगळे नियम मी तुम्हाला समजावून सांगतो. इथे पण तुम्ही बघा बाय सिग्नल दिलाय आणि हा सिग्नल अक्षरशः कॅरी होतोय. याचं कारण पुढचे सिग्नल हे सेल सिग्नल असूच शकत नाहीत कारण ते ट्रेंडच्या अगेन्स्ट आहे. तुम्ही यशस्वी जर का तुम्ही ट्रेलिंग जर का तुम्ही हा कॉल केला तर जवळजवळ 5.6% पर्यंत हा कॉल तुमचा ट्रेल होऊ शकतो. हे सगळे सिग्नल्स जेव्हा हे सगळे सिग्नल म्हणा किंवा इंडिकेटर तुम्ही वापराल तेव्हा तुम्हाला काही नियम हे पाळावेच लागतील. कारण इंडिकेटरचा एकट्याचा विन रेट नसतो, त्याची ॲक्युरेसी नसते. तुम्हाला सेटअपमध्ये काम करावं लागतं आणि विन रेटवर काम करायला लागतं. ठीक आहे, हे मी तुम्हाला सगळे नियम त्याच्याबरोबरचे जे आहेत ते लिहून देतो. स्मार्ट मार्केट या इंडिकेटरमध्ये सुद्धा आपले जे 5 इम्पॉर्टंट इंडिकेटर आहेत हे ॲड केलेले आहेत. 3 EMA, सपोर्ट रेजिस्टन्स चॅनल आणि ऑटो फिबोनाची हे तर मी ॲड केलेले आहेतच, त्याच्यात काही वादच नाही आहे. कारण हे आपल्याला सतत लागणारे अशा पद्धतीचे इंडिकेटर्स आहेत. ओके, पण त्याच्याबरोबर इकडे मार्केट ब्लॉक्स हे आपल्याला दिलेले आहेत. आता हे मार्केट ब्लॉक्स काय आहेत ना, हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते आपण आधी याचा विचार करूया. इकडे मी तुमचं सपोर्ट रेजिस्टन्स EMA वगैरे सगळं मी बंद केलेलं आहे आणि फक्त मार्केट ब्लॉक्स मी ओपन ठेवलेले आहे. आणि तुमचा हा जो टाइम चार्ट आहे हा टाइम चार्ट मी इकडे ओपन केला आहे. हा इंडिकेटर पुन्हा एकदा सेटिंग केल्यावर लोड होतोय, त्याला लोड होऊ दे. आता हा इंडिकेटर तुम्ही बघा, इकडे हे ग्रीन कलरचे ब्लॉक्स तुम्हाला दिसत आहेत आणि त्याच्या जोडीने इकडे तुम्हाला ट्रेंड लाईन्स तुम्हाला दिसत आहेत आणि इथे MCB
MCB असं लिहिलेलं दिसतंय. ओके, MCB तुम्हाला लिहिलेलं दिसतंय. तर हा जो इंडिकेटर आहे, हे जे ग्रीन ब्लॉक्स जे आहेत ना, हे खरं तर फक्त सपोर्ट रेझिस्टन्स नाही आहेत. इकडे तुम्ही बघाल की सगळ्याचं सगळं बुलिश आहेत. 4 तासा 1 मिनिट पासून 4 आवर पर्यंत सगळं बुलिश आहे. त्याच्यानंतर 12 आवर्स आणि डे कॅन्डलला मात्र तुम्हाला रेड दाखवत आहे. ह्या ज्या ग्रीन आणि रेड लाईन स्मार्ट मार्केटमध्ये तुम्ही जे बघतायत, हे नुसते सपोर्ट रेझिस्टन्स नाही आहेत. सपोर्ट आणि रेझिस्टन्स फक्त आपण काढलेल्या लाईन्स त्या असतात. म्हणजे तिकडे जेव्हा मार्केट वर खाली येतं तिकडे काढलेल्या रिटेल लाईन्स असतात त्या. पण लक्षात ठेवा, ज्यावेळेला इन्स्टिट्यूट्स आणि बिग वेल्स हे जेव्हा ब्लॉक कॉल लावतात, मोठे मोठे कॉल जेव्हा लावतात ना, तेव्हा हे ब्लॉक्स असतात आणि ते लॉंग टर्म ब्लॉक्स लावलेले असतात, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म. आणि तिकडनंच मार्केटचा नेहमी चढ उतार होत असतो. नॉर्मल सपोर्ट रेझिस्टन्सवरून तो होतो, पण हे ब्लॉक्स तुमचे जास्त प्रॉमिनंट काम करतात. कारण मार्केट खूप वरती चाललंय आणि अचानक एखाद्या वेलनी किंवा इन्स्टिट्यूटनी फार मोठ्या क्वांटिटीमध्ये जर का सेल केलं तर मार्केट धाडकन खाली येतं. हेच मार्केट ब्लॉक्स ओळखले जातात. आणि जनरली तुमचं हेड शोल्डर जे कॉम्बिनेशन आहे, म्हणजे एक शोल्डर मग हेड आणि परत शोल्डर, ह्या कॉम्बिनेशन डिटेक्ट केली जातात आणि मार्केट ब्लॉकला एक लाईन आखली जाते. आणि ज्या वेळेला ही जी MBR ही जी लाईन असते, ह्या लाईनला लागून मार्केट ब्लॉक जेव्हा असतो आणि तो जेव्हा ब्रेक होतो तेव्हा मार्केट बूम जातं. तुम्ही इकडे बघाल की ज्या वेळेला अशा कंडिशन्स ज्या वेळेला आल्यात त्यावेळेला अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तो ब्रेकआउट झालेला आहे. आपण तो इंडिकेटर परत बघूया एकदा. ही MSBची लाईन आहे, ही लाईन जी आहे ती MSBची लाईन आहे आणि तिकडेच तुमचा ब्लॉक असला पाहिजे. पहिलं कन्फर्मेशन तुम्हाला मिळालं वेदर तुमच्याकडे MSB लाईन आहे का, तर आहे. इथे बघा, इथे MSB रेड लाईन आहे, पण लाल रंगाचा कुठेही ब्लॉक कुठेही तयार झालेला नाहीये. पण या MSB लाईनला लागून हा ग्रीन ब्लॉक तयार झालेला आहे 4 आवर्स कॅन्डलला. आणि तिकडनं ज्या वेळेला मार्केटनी ब्रेकआउट केलं त्यावेळेला हे बघा, इकडनं जेव्हा मार्केट ही कॅन्डल तोडून जेव्हा त्यांनी ब्रेकआउट केलं, तो सरळ 45% पर्यंत तो वर गेलाय, 45% आणि इथे बघा, इथे पण एक MSB लाईन तयार झाली आहे आणि त्याला जोडून एक ब्लॉक सुद्धा आहे, सेलिंग ब्लॉक पण आहे. ज्या वेळेला त्यांनी इकडनं ब्रेकआउट केलं त्यावेळेला सरळ सरळ तो, आपण या लाईन पर्यंतच बघूया, 20% तो खाली आलाय. तर हे आपण 4 आवर कॅन्डलवर बघत असल्यामुळे तुम्हाला हे फार मोठे चढउतार दिसत आहेत. हा जो पॅटर्न आहे किंवा हा जो मार्केट ब्लॉकचा फंडा जो आहे, हा तुम्ही स्पॉटमध्ये पण वापरू शकता, नॉट ओनली इन फ्युचर्स. हे तुम्ही स्पॉटला पण वापरू शकता आणि मोठ्या मोठ्या ज्या मुवमेंट्स असतात या कॅप्चर करू शकता. आत्ता ज्या वेळेला आपली मोठ्या रॅलीज जेव्हा चालू होतील तेव्हा हे मार्केट ब्लॉक अतिशय महत्त्वाचे, कारण रॅलीच्या नादामध्ये तुम्ही मोठे मोठे कॉल घेत असता आणि मार्केट ब्लॉक जर का तुम्हाला कळला नाही आणि तिकडनं मार्केट अचानक जर का फिरलं तर मग तुमचे स्टॉप लॉस हिट होऊ शकतात, तुमचं अकाउंट लिक्विडेट होऊ शकतं. त्यामुळे हे मार्केट ब्लॉक अतिशय महत्त्वाचं आहे. अर्थातच या मार्केट ब्लॉकच्या बरोबर मी 3EMA, फिबोनाची आणि सपोर्ट रेझिस्टन्स चॅनल हे तर दिलेलं आहेच. ते बाय डिफॉल्ट मी प्रत्येक याच्यात दिलेलं आहे. जो टाइम चार्ट आहे हा सगळ्याच इंडिकेटर्सवर नाही आहे, बहुसंख्य इंडिकेटरमध्ये टाकायचा आम्ही प्रयत्न केला आहे. कारण काही ठिकाणी प्रोग्रामिंग कन्फ्लिक्ट्स होत आहेत आणि काही ठिकाणी तो इंडिकेटर हेवी होतोय, म्हणून आम्हाला तो तिकडे टाकता आलेला नाही आहे. ओके, याच्यानंतर एक इंडिकेटर मी तुम्हाला दाखवतो. हा कन्फर्मेशन इंडिकेटर आहे. स्मार्ट रेंज RDX इंडिकेटरच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही कन्फर्मेशन इंडिकेटर आम्ही सध्या वापरतच नाही. क्वचित जर का लागला तर आम्ही व्हॉल्यूम वापरतो, अदरवाईज आमचं सगळं कन्फर्मेशन या एका इंडिकेटरवर इनफ आहे. म्हणजे आपल्या कोणत्याही सेटअपमध्ये फक्त 2 इंडिकेटर असतील, एक वरती कॉल देणारा आणि दुसरा खाली कन्फर्म करणारा, आणि त्याच्या जोडीने काही नियम असतील जे तुम्हाला त्या कॉलला 90% विन रेट देतात. ओके, आपण हा इंडिकेटर परत बघूया. हा जो इंडिकेटर आहे स्मार्ट रेंज RDX, याच्यामध्ये बेसिकली 3 इंडिकेटर ॲडिशन केले, 3 नाही 5 आहेत. सगळ्यात आधी तुमचा रेंज आयडेंटिफायर आहे, जो तुमचा NTZ प्रमाणे काम करतो. हा नो ट्रेड झोन आहे. या 2 लाईनच्या मध्ये जर का कधीही तुमचा कॉल असेल तर हा कॉल आपण कधीही घ्यायचा नाहीये. सो हा नो ट्रेड झोन सारखं काम करतो.
आणि तुमचं साईड मार्केटपासून तुम्हाला तो टिपिकली वाचवतो. इथे बघा, हा जो नो ट्रेड झोनमध्ये जो चाललाय ना, हा साईड ट्रॅकिंग करणारं मार्केट तुम्हाला संपूर्णपणे एलिमिनेट करतोय. हे बघा, तुम्ही इकडनं पूर्णपणे वाचू शकता. दुसरा इंडिकेटर जो आपण याच्यात वापरलाय तो RSI आहे. तो सगळ्यांना माहिती आहे. हा RSI इंडिकेटर याच्यात मध्ये आहे. आणि इकडे RSIचं तुम्ही स्केल चेक करा आणि स्मार्ट रेंजचं स्केल चेक करा. ही दोन्ही स्केल्स वेगवेगळी आहेत. तुम्ही हे दोन इंडिकेटर जर का एकाच वेळेला लावायचा प्रयत्न केला तर तुम्हाला असं दिसेल, कारण त्यांची स्केल वेगळी आहे. ओके, आता याच्यामध्ये तिसरा सगळ्यात महत्त्वाचा इंडिकेटर आहे तो म्हणजे ADX. हा जो ADX आहे याच्यामध्ये 3 इंडिकेटर आहेत. सगळ्यात आधी ADX हा महत्त्वाचा आहे सगळ्यात. त्याच्यानंतर DI+ जी ग्रीन लाईन दिसते ती. त्याच्यानंतर DI- ही जी रेड लाईन दिसते ती. सो ADX, DI- आणि DI+ यांनी हा इंडिकेटर बनतो. आणि त्याच्याच बरोबर तुम्ही इकडे जर का बघितलं तर तुमचे हे 5 झोन्स तयार झालेले दिसतात. इथे बघा, 1, 2, 3, 4 आणि 5. 0 ते 20, 20 ते 40, 40 ते 60, 60 ते 80, 80 ते 100 असे 5 झोन्स याच्यामध्ये तयार झालेले आहेत. ओके, तर हा वापरायला अतिशय सोपा आहे, पण तो बऱ्याच जणांना समजत नाही. हा इंडिकेटर कसा वापरायचा हे आपण त्या इंडिकेटरच्या टेस्टिंगच्या वेळेला ॲब्सोल्युटली चेक करूया. एक गोष्ट लक्षात ठेवा की यातली जी ब्लॅक लाईन आहे, ही ब्लॅक लाईन ADX लाईन अतिशय महत्त्वाची आहे. हा जो ADX इंडिकेटर आहे ना, हा तुम्हाला अगदी अचूक कॉलिंग दाखवतो. याचं कारण सांगतो मी तुम्हाला. आपण असं म्हणतो की गनमधनं गोळी मारली तर माणूस मरतो, बरोबर. मग आता म्हणजे पिस्तुलाची गोळी मारली तर माणूस मरतो असं आपण म्हणतो. मग आता माझ्याकडे पिस्तूलची एक गोळी आहे आणि ही जी बुलेट आहे ही मी तुम्हाला अशी फेकून मारली तर काय होईल? काहीही होणार नाही. तुमच्या बॉडीला ती आपटेल आणि खाली पडेल, पण तुम्हाला काही होणार नाही. का? कारण त्याच्यामध्ये मोमेंटमच नाही आहे, त्याच्यामध्ये ताकदच नाही आहे. ज्या वेळेला ही प्रचंड गतीने ही जेव्हा बुलेट जाईल तेव्हा ही बुलेट तुम्हाला आरपार छेदून जाईल. पण आता त्याच्यामध्ये गतीच नाही आहे, मोमेंटम नाही आहे, ताकद नाही आहे आणि म्हणून त्या गोळीने तुम्हाला काही झालं नाही. तुमचा RSI इंडिकेटर जो असतो, हा RSI इंडिकेटर तुमच्या ट्रेंडप्रमाणे चालतो. तुमचे काय म्हणू आपण, कॅन्डल्स वर चाललेत, RSI पण वर चालतो. कॅन्डल खाली चाललेत, RSI पण खाली चालतो. ओके, पण हा RSI तुम्हाला हे नाही सांगू शकत की या ट्रेंडमध्ये जोर किती आहे, किती ताकदवान ट्रेंड आहे. आणि ही गोष्ट महत्त्वाची आहे, अतिशय महत्त्वाची आहे. जसं बुलेट सारखं सांगितलं, मी तुम्हाला म्हणतोय की मी गोळी तर तुम्हाला मारतोय, पण त्याच्यात जोर आहे का? नाही, मग तुम्हाला काही होत नाही. पण हीच जर का मी दुसऱ्या पिस्तूलनी फायर केली आणि अतिशय वेगाने ती सोडली तर तुमच्या आरपार निघून जाईल, जागच्या जागी मराल तुम्ही. का? कारण आता त्याच्यात जोर आहे. मग हा जोर आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि तो जोर दाखवतो ADX. ज्या वेळेला आपण असं मानू की कॉल सडनली झूम करून वर चाललाय, बुलिश कॉल आहे, एकदम वर चाललाय, तर त्यावेळेला तुमचा RSI असतो तो वरतीच जाताना दाखवणार, ऑब्व्हियसली आहे. ADX जो असतो तो पण जर का वर चाललेला असेल तर तुम्ही असं समजा की हा कॉल पॉवरफुल आहे. पण तुमचा कॅन्डल अशा वर चालल्यात पण तो ADX जो आहे ना हा 20च्या खाली आहे किंवा वरून खाली येतोय, तर अशा वेळेला या कॉलमधला जोर संपलेला आहे किंवा या कॉलमध्ये जोरच नाही आहे आणि मग तो कॉल तुमचं डिझायर टार्गेट कधीच हिट करणार नाही, कोणत्याही क्षणी तो उलटा फिरेल. आता दुसऱ्या केसमध्ये आपण मानूया की तुमच्या कॅन्डल्स वरून खाली येत आहेत. ओके, आणि त्याच्यामध्ये व्हॉल्यूम पण भरपूर आहे. आता तुमचा RSI तुम्हाला वरून खाली येताना दिसेल का? कारण तो ट्रेंड दाखवतोय, ट्रेंडप्रमाणे चालतोय. पण जर का तुमच्या कॅन्डल मोठ्या असतील, कॉल पॉवरफुल असेल, तर ADX परत वरच्याच दिशेने जाईल. का? कारण ADX हा तुम्हाला दिशा दाखवत नाही, ट्रेंड दाखवत नाही, तर त्या ट्रेंडमध्ये पॉवर किती आहे ना ही गोष्ट तो दाखवतो. ओके, त्यामुळे ज्या वेळेला पॉवरफुल कॉल असेल तेव्हा ADX वरती जातो, 0 पासून 100 पर्यंत जाऊ शकतो. काही जण असं म्हणतात की
0 ते 15 हा त्याचा एक नो ट्रेड झोन आहे. 15च्या वर गेला तर तुम्ही कॉल घ्यायला हरकत नाही आणि वरच्या दिशेने तो चालला असेल तर कॉल घ्यायला हरकत नाही. पण मी असं म्हणेन सेफ साईड 20च्या वर जर का असेल तर तुम्हाला कॉल घ्यायला हरकत नाही. ADX 20च्या वर गेला तुम्ही कॉल घेऊ शकता. त्याच्याच जोडीनी ADX बरोबर ह्या बघा तुमच्याकडे ग्रीन लाईन पण आहेत आणि रेड लाईन पण आहेत आणि ऑब्विसली तुम्हाला क्रॉस ओव्हरचा जो फंडा आहे तुम्हाला माहिती आहे. इकडे ग्रीननी क्रॉस ओव्हर करून ग्रीन वर गेली आहे आणि ग्रीन लाईन 20 पार करून गेली आहे. कुठेही असं गिचमिट झालेलं नाहीये, क्लीन लाईन आहे, अंतर आहे. आणि तुम्ही इथे बघाल, इथून बघा ADX पण वरच्या दिशेने चाललाय आणि हा तुमचा स्ट्रॉंग कॉल आहे. एकदम 6.12 एवढा स्ट्रॉंग कॉल मध्ये तो चाललेला आहे. याच्या उलट आपण शॉर्ट कॉल बघूया. शॉर्ट कॉलचं हे आयडियल उदाहरण आहे. तुम्ही इथे बघाल, इथे क्रॉसओव्हर झालाय आणि लाल लाईन 20च्या वरती आहे. ओके, ADX वरती आहे, वरती भरपूर वर गेलेला आहे तो. आणि जरी ही लाईन इकडनं म्हणजे ट्रेंड इकडनं खाली येणारा असला तरी ADXचा वर चाललाय, याचं कारण तो कॉल स्ट्रॉंग आहे. आणि मग तुम्हाला इकडे दिसेल इथे त्यांनी 10% एवढा जबरदस्त प्रॉफिट दिलाय आणि तो इकडे दाखवतोय की हा ADX किती पॉवरफुल. हा थोडासा खाली आला, इकडून वर गेला, आता इकडे खाली का आलाय? इकडच्या कॅन्डल बघा, अगदी वीक कॅन्डल आहेत, डॉजी आहेत दोन्ही. ओके, त्यामुळे इकडे आता जोर थोडा कमी होतोय आणि परत तो कॉल जोर पकडतोय. तर हा जो खाली येतोय याचा अर्थ हा रिव्हर्स डायरेक्शनने जातोय, म्हणजे तुमच्या कॉलची ताकद कमी कमी होते आणि इकडे ती ताकद परत वाढते. सो एक गोष्ट अतिशय नीट लक्षात ठेवा की ज्या वेळेला ADX खालच्या दिशेने चाललेला असतो त्यावेळेला कॉलची ताकद, त्यातलं व्हॉल्यूम कमी कमी होत असतं, ताकद कमी होत असते. अशा वेळेला आपण कॉल घ्यायचा नसतो कारण तो रिव्हर्सलमध्ये चाललाय. पण ज्या वेळेला तो वरच्या दिशेने चालला असेल त्यावेळेला शॉर्ट कॉल असो किंवा लॉंग कॉल असो, ADX वरच्या दिशेने चाललाय, 20ची लाईन क्रॉस करून गेलाय, तुमचा कॉल सुपर जाणार. अर्थात त्याच्याच बरोबर लॉंग कॉल असेल तर ग्रीन लाईन वर पाहिजे आणि शॉर्ट कॉल असेल तर रेड लाईन वर पाहिजे. हे जर का तुम्ही पाळलं तर हा ADX सारखा जबरदस्त इंडिकेटर तुम्हाला मिळणारच नाही दुसरा. कन्फर्मेशनसाठी हा इंडिकेटर एकटा इनफ आहे. तरीही त्याच्यामध्ये अजून 2 त्याच्या जोडीला दिलेत, ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड. ADX वर चाललाय, सगळं चाललंय, पण त्यावेळेला जर का मार्केट RSIने तुम्हाला ओव्हरबॉट दाखवलं तर तिकडून जरा कॉल घेणं आपल्याला थोडं रिस्की वाटतं, कारण त्याच्यानंतर तो कधीही उलटा फिरू शकतो. आणि त्याच्याच बरोबर मी तुम्हाला नो ट्रेड झोन पण दिलाय, म्हणजे रेंज इंडिकेटर दिलाय. याचाच अर्थ या एका इंडिकेटरमध्ये तुम्ही 3 कन्फर्मेशन घेऊ शकता, 3 ते 4 कन्फर्मेशन. एक नो ट्रेड झोन आहे का चेक करू शकता, ADX कुठे आहे चेक करू शकता, DI प्लस DI मायनस चेक करू शकता आणि प्लस तुम्ही RSI पण चेक करू शकता. हा एक इंडिकेटर मी फक्त सध्या माझ्या कोणत्याही ट्रेडसाठी हा एकमेव इंडिकेटर कन्फर्मेशनसाठी मी वापरतोय. आणि हा एकमेव नाही आहे, ॲब्सोल्युटली याच्यामध्ये 5 इंडिकेटर्स आहेत. ओके, आणि हा मागच्या वेळेस पण मी सगळ्यांना समजावून सांगितला होता, पण तो बरेच लोक असं म्हणाले की आम्हाला तो समजलाच नाही कसा वापरायचा. याचं कारण ते लोक या इंडिकेटरची कंपॅरिझन RSI बरोबर करत होते. RSI हा नेहमी ट्रेंडच्या दिशेने दाखवणारा सिग्नल आहे, तर इंडिकेटर हा तुमच्या पॉवर दाखवणारा सिग्नल आहे. त्यामुळे अतिशय पॉवरफुल मार्केट खाली कोसळत असेल तर ADX तुमचा वरतीच जाणार का? कारण ती पॉवर दाखवते, ट्रेंड नाही दाखवते. ठीक आहे, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की हे सगळे इंडिकेटर्स आहेत ते सेटअपमध्ये काम करतात. तर आपण आता आधी नियम बघूया की ह्या इंडिकेटर बरोबर कॉल घेताना, फ्युचर कॉल घेताना आपण कोणते नियम पाळायचे. ओके, इथे हा जो चार्ट आहे हा चार्ट तुम्हाला दाखवेल की ॲक्च्युली आपण कॉलिंग करायचे, कॉल घ्यायचा आहे कसा. तर हे स्मार्ट 1 जे तुम्हाला दाखवत आहे पहिलं, हा पहिला इंडिकेटर आहे जो मी मेन सिग्नलसाठी वापरतोय आणि स्मार्ट रेंज हा दुसरा इंडिकेटर आहे, जो इंडिकेटर मी तुमच्या कन्फर्मेशनसाठी वापरतोय. ओके, आता पहिल्या इंडिकेटरला काय काय चेक करायचं ते मी सांगतो. पहिला इंडिकेटर सगळ्यात आधी तुम्हाला कॉल देईल, बाय किंवा सेल. आपण असं मानू की त्यांनी बाय कॉल दिलाय. ओके,
त्यावेळेला सगळ्यात पहिला नियम, गो विथ द ट्रेंड ऑफ एमा 200. एमा 200 ही तुमची ट्रेंड लाईन आहे आणि या ट्रेंड लाईनच्या अगेन्स्ट कधीही कॉल घ्यायचा नाही. ओके, म्हणजेच तुमचा बाय कॉल जर का त्याने सिग्नल दिला आणि एमा 200 ही जी लाईन आहे ही जर का खाली असेल, त्याच्या वर जो कॉल असेल तो नेहमी बाय कॉल असतो. आणि अजून स्ट्रॉंग कॉल पाहिजे असेल तर एमा 200च्या पण वर पाहिजे आणि 50च्या पण वर पाहिजे, तर हा खूपच स्ट्रॉंग कॉल असतो. दुसरा, तुम्हाला प्रत्येक कॉल हा ट्रेलिंग करायचा आहे, कारण या मेथडनी, या इंडिकेटर्सने दिलेले कॉल हे 5-10% जातात. 6-7% जर का गेला, जर का रॅलीच्या काळामध्ये 15%, 20%, 50% जर का तो वर गेला चार्टवर, तर तुम्ही हातात हात धरून शांत बसू नाही शकत. 2% लावले, टीपी हिट झाला आणि बाहेर पडला, असं नाही होऊ शकत. तर तुम्हाला कॉल हे ट्रेल करायचं आहे, प्रत्येक कॉल तुम्हाला ट्रेल करायचा आहे. ओके. तिसरं, हा स्मार्ट वन जेव्हा तुम्हाला सिग्नल देईल बाय, तर त्यांनी कोणत्या कॅन्डलला सिग्नल दिला तो चेक करा. ज्या कॅन्डलच्या खाली बाय किंवा वरती सेल असं लिहिलेलं असेल, ती कॅन्डल ही डोजी किंवा हॅमर नसली पाहिजे. ओके. स्पेशल कॅन्डल जी आहे, तुमची डॉजी आहे, तुमची हॅमर आहे, ड्रॅगन फ्लाय डॉजी आहे, डॉजीचा कोणताही प्रकार, ग्रेवस्टोन आहे, काही आहेत, ही नसली पाहिजे. हँगिंग मॅन वगैरे या 2 कॅन्डल डेंजरस कॅन्डल्स आहेत. या सिग्नलला जर का असल्या तर तुमचा कॉल गेलाच म्हणून समजा. 90% वेळा तुमचा कॉल मागे फिरणार, रिव्हर्स होणार. ओके. तिसरी, नो कॉल इफ एमा 50 अँड एमा 200 इज एंटँगल्ड. एंटँगल्ड म्हणजे काय? आपण हा इथे बघा, आपण इकडे या 3 लाईन बघितल्या, स्मार्ट रेंजच्या ब्लॅक, रेड आणि ग्रीन या 3 लाईन बघितल्या. या 3 लाईन ज्या आहेत ना, ह्याच्यामध्ये व्यवस्थित डिस्टन्स पाहिजे. आणि आपण बघूया कुठेतरी, हा या भागामध्ये तुम्हाला दिसेल बघा, या एकमेकांमध्ये अशा हातात हात घालून वेणी घातल्यासारख्या चालल्यात. अशा पद्धतीने जर का तुम्हाला या लाईन दिसल्या तर अशा ठिकाणी कॉल घ्यायचा नाही. हा अतिशय गिचमीड असा प्रकार आहे. तुम्हाला छानपैकी अशा 3 मध्ये डिस्टन्स असलेलं किंवा इथे असं डिस्टन्स असलेलं दिसलं पाहिजे, तरच तुम्ही तो कॉल घ्यायचा आहे. सो एंटँगल नसल्या पाहिजेत तुमच्या खालच्या RDX मधल्या. आणि त्याचप्रमाणे तुमच्या एमा 50 आणि एमा 200 ह्या पण एंटँगल नसल्या पाहिजेत. आपण पुन्हा एकदा चार्टकडे जाऊया. इथे जर का तुम्ही चार्ट बघितलात तर एमा 50 आणि एमा 200 अगदी एकमेकांमध्ये अशा गुंतलेल्या आहेत, जवळ चाललेत. अशा वेळेला कोणताही कॉल घ्यायचा नाही. मार्केट साईड ट्रॅक झालेलं असतं आणि अतिशय धोकादायक कॉलिंग या ठिकाणी तुमचं होऊ शकतं. सो अशा वेळेला कोणताही कॉल तुम्ही घ्यायचा नाही, हाच त्याचा अर्थ आहे. सो नो कॉल इफ एमा 50 अँड 200 इज एंटँगल्ड. त्याच्यानंतर जर का तुम्ही संपूर्णपणे एका इंडिकेटरला फॉलो करत असाल, स्वतःचं डोकं अजिबात वापरत नसाल किंवा वापरायचं नाही आहे तुम्हाला, तो सेटअपच वापरायचा आहे, तर मग समजा तुम्ही बाय कॉल घेतलात आणि 2 आणि 2 तुम्ही वापरलाय, TP 2 आहे, SL 2 आहे आणि थोडासा कॉल साईडवेज गेला आणि अचानक सेलचा कॉल आला, तर अशा वेळेला तुम्हाला हा बायचा कॉल बंद करायचा आहे. यू हॅव टू क्लोज द कॉल ॲट दॅट पोझिशन आणि पुढचा कॉल घ्यायचा आहे. ठीक आहे. हे सगळे रूल पाळून घ्यायचे आहे. काही या सगळ्या कॉलमध्ये नसेल बसणारा असा कॉल असेल तो साईड ट्रॅकिंगमध्ये चाललाय, तर पुढचा सिग्नल आला की तो कॉल तुम्हाला बंद करायचा आहे. आता आम्ही इथे हा फॉर्म्युला वापरतो, 2-2-10 हा फॉर्म्युला आम्ही वापरतो, जिकडे 2 हा TP असतो, 2 SL असते आणि 10 लिव्हरेज असतं. ठीक आहे. मी 10 लिव्हरेज वापरलंय कारण आम्ही 20% ही रिस्क समजतो आणि एवढी रिस्क घ्यायला आम्ही तयार असतो आणि म्हणून मी 10 हे तुमचं लिव्हरेज वापरतो आणि त्याच्यावर 2 हे मी SL वापरतो. म्हणजे 10 दुणे 20% SL जर का हिट झाली तर इथे 20% नुकसान होऊ शकतं. पण तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेशन प्रमाणे हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. मी हा फॉर्म्युला 2-2-10 वापरतोय. तुम्हाला जो पाहिजे तो फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर स्मार्ट रेंजमध्ये
जो खालचा कन्फर्मेशन इंडिकेटर जो आहे, आता हा स्मार्ट 1च्या ऐवजी तुम्ही स्मार्ट 1 वापरा, स्मार्ट ट्रेड वापरा किंवा स्मार्ट मार्केट वापरा किंवा स्मार्ट सिग्नल वापरा, तुम्ही कोणताही वापरा. तुम्ही सुपर ट्रेंड वापरा, तुम्ही तुमचा शँडेलियर एक्झिट वापरा, यापैकी कोणताही इंडिकेटर वापरा. पण हे नियम जर का तुम्ही पाळलेत तर तुमची ॲक्युरेसी काय असेल हे मी तुम्हाला याच्यामध्ये एक्सप्लेन करतो. आजच्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करतो. ठीक आहे. सो स्मार्ट रेंजमध्ये आता वरच्या भागामध्ये आपण काय पथ्य पाळायची ते दिलंय, खालच्या भागात काय पथ्य पाळायची ते आपण देतो. स्मार्ट रेंज मी लावलाय ॲज अन कन्फर्मेशन इंडिकेटर म्हणून. आता इथे ADX हा अबाव 20 असला पाहिजे. ADXची जी काळी लाईन आहे ही 20च्या झोनमधनं बाहेर पडलेली असली पाहिजे आणि ती तिचं तोंड वरच्या दिशेने पाहिजे. नेक्स्ट, ग्रीन किंवा रेड लाईन आहेत या सुद्धा 20च्या वर पाहिजेत. DI प्लस DI मायनस या ज्या दोन लाईन आहेत ह्या पण 20च्या वर पाहिजेत. आणि चौथा पॉइंट आहे याच्यामध्ये की इथे सुद्धा या लाईन्स एन्टँगल्ड नकोत, म्हणजे वेणी घातल्यासारख्या. म्हणजे आपण इथे बघितलं की वेणी घातल्यासारख्या या लाईन्स इथे असता कामा नयेत. जशा ह्या वरती आपण जसं पाळतो वरच्या या लाईन जशा वेणी घातल्यासारख्या असता कामा नयेत, त्याच पद्धतीने या खालच्या लाईन सुद्धा तुम्हाला इथे या वेणी घातल्यासारख्या असता कामा नयेत. इथे एकात एक गुंतलेल्या असता कामा नयेत. इकडे तर असं झालंय की या खालच्या लाईन पण एकात एक गुंतल्यात आणि वरती पण अंतर कमी कमी होत चाललंय. त्यामुळे इथे कॉल घेणं हे अतिशय धोकादायक गोष्ट आहे. सो अशा प्रकारे आपण कोणते कोणते इंडिकेटर तुम्हाला प्रीमियममध्ये मिळणार आहेत ते आपण बघितलं. या इंडिकेटर वापरण्याचे नियम पण आपण बघितले. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला सेटअप मी तुम्हाला 3-4 सेटअप दाखवणार आहे आणि 3-4 कॉइन्स दाखवणार आहे. ठीक आहे. पहिला सेटअप पुढच्या व्हिडिओचा असेल तो स्मार्ट 1 आणि RDX स्मार्ट रेंज हे दोन इंडिकेटर वापरून आपण हा कसा टेस्ट केला आहे आणि त्याचा विन रेट किती आहे आणि तुम्हाला याचा कसा वापर करायचा आणि उपयोग कसा होऊ शकतो हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. जायच्या आधी एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे की आपण ज्यावेळेला ग्रुप एकत्र केले त्यावेळेला आपल्या स्टुडंट्सपैकी हार्डली 200-250 स्टुडंट्स फक्त 3000 पैकी 200-250 स्टुडंट फक्त त्या एका ग्रुपमध्ये आले. याचा अर्थ एवढीच माणसं फक्त सिरियस आहेत. ज्या वेळेला तुम्ही शेअर मार्केट किंवा असे जेव्हा कोर्सेस तुम्ही जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत याची फीस जवळजवळ 50-50 हजार 1-1 लाख रुपये फी असते शेअर मार्केटच्या कोर्सेसची. आज तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी जे कोर्सेस केले ते इंटरमिजिएट कोर्स केलेला आहे. हा कोर्स पण तुम्ही फी कमी असताना केला आहे आणि आता त्याची फी फार तर 10,000 झाली असेल. माझा असा सल्ला आहे की तुमच्यापैकी जे लोक सिरियस आहेत ट्रेडिंगच्या बाबतीत यातल्या प्रत्येक माणसाने फ्युचरचा कोर्स हा केलाच पाहिजे. हार्डली तुम्हाला 20,000 रुपये फी असते, पण अदरवाईज ही जी 4 वर्षाची सायकल असते याच्यामध्ये 2 वर्ष गेल्यावर 2 वर्ष तुम्हाला काहीही करता येणार नाही. कसलाही इन्कम तुमचं जनरेट नाही तुम्ही करू शकणार जर का तुम्हाला फ्युचर ट्रेड येत नसेल. आणि तुम्ही जर का या भ्रमात असाल की आम्हाला फ्युचर ट्रेडचं टेक्निक माहिती आहे तर आम्ही अगदी सहज फ्युचर ट्रेड करू, तर या भ्रमातून बाहेर पडा. एवढं सोपं फ्युचर ट्रेडिंग नाही आहे. सो थँक्यू व्हेरी मच. पेबल्स मराठीचं हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला जर का खरोखर क्रिप्टोकरन्सीमधून एक जबरदस्त प्रॉफिट जनरेट करायचा असेल तर तुम्ही त्याचं परिपूर्ण शिक्षण घेणं हे अतिशय गरजेचं आहे. तर त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे सेटअप जे विनिंग सेटअप आहे जे ऑलरेडी यूज करतोय आम्ही या सेटअपमध्ये एक्सपर्ट होणं गरजेचं आहे. आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या प्रीमियम क्लबच्या लिंक्स आहेत, आमच्या कोर्सेसच्या लिंक्स आहेत. तुम्ही थेट हे जॉईन करू शकता. आमचे ऑफलाईन कोर्सेस आणि ऑनलाईन असे दोन्ही कोर्सेस आहेत. आमचं ऑफिस ठाण्याला असल्यामुळे तुम्ही ऑफलाईन कोर्सलाही येऊ शकता ऑफिसमध्ये, नाहीतर ऑनलाईन कोर्स तुम्ही करू शकता. तुम्हाला काही शंका असतील किंवा हे चॅनल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तुमच्या कोणत्याही शंकांना कॉमेंट्समध्ये मी नक्की उत्तर देतो. तर आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस टाईम. गुड बाय.